कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी शहरातील गोकुळ हॉटेल शेजारील मल्टीलेव्हल कार पार्किंग, व्हीनस कॉर्नर इथल्या गाडी अड्डा, केशवराव भोसले नाट्यगृह, सरस्वती टॉकीज शेजारील पार्किंग, रंकाळा तलाव आणि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ या ठिकाणी भेटी देऊन कामांचा सविस्तर आढावा घेतला। पाहणी दरम्यान गोकुळ हॉटेल परिसरातील पार्किंग प्रकल्पाबाबत उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करून पार्किंग सुरू करण्यासाठी आणि स्क्रीनद्वारे जाहिरात प्रसिद्धीची निविदा प्रक्रिया त्वरित राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। व्हीनस कॉर्नर इथला गाडी अड्डा परिसरात महापालिकेच्या जागेच्या हद्दी निश्चित करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले। न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगिती उठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगून ज्या ठिकाणी कोणताही अडथळा नाही अशा अतिक्रमणांवर त्यांनी तातडीनं कारवाई करण्यास सांगितलं। इस्टेट विभागानं भाडे आणि मालकी करारांची पडताळणी करून महानगरपालिकेच्या रिक्त जागांवर मालकी फलक लावण्याच्या सूचना दिल्या। केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन व्यवस्थापन खर्चाचा आढावा घेतला। यावेळी धोरण निश्चित करणं, इन्शुरन्ससाठी संबंधित कंपनीसोबत बैठक घेणं, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिकल कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले। नाट्यगृहाच्या पाठीमागील खासबाग मैदानातील लॉन स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। सरस्वती टॉकीज परिसरातील पार्किंग प्रकल्पामध्ये अधिकृत रस्त्यावरील केबिनमधील गाळेधारकांचं स्थलांतर लवकर पूर्ण करून उर्वरित गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी बाजारभाव निश्चित करण्यास सांगितलं। रंकाळा तलाव परिसरातील फिशिंग टेंडर आणि बोटिंग महसूल याबाबत माहिती घेऊन उत्पन्न वाढीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। तसंच CSRच्या माध्यमातून उद्यानांची देखभाल आणि दुरुस्ती करणं, ऐतिहासिक माहिती फलक बसवण्याचा आराखडा तयार करणं आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या। छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामं पूर्ण करून उद्घाटनाचं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार NS पाटील, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुर्जर यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते।